भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला मॉल्सच्या कॅनरा बँकेत तब्बल 1.5 कोटी रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे पोलीस तपासात उघड झाले। अवघ्या काही तासात बँकेतील रोकडवर डल्ला मारणारा चोर पोलिसांच्या ताब्यात आला। हैराण करणारे म्हणजे चक्क बँकेच्या सहाय्यक मॅनेजरच चोर निघाला। एकनाथ शिंदेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन महाराष्ट्र महायुतीतील वाढत्या संघर्षावर चर्चा केली। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री पक्षातील नेत्यांना फोडत असल्याचा आणि बंडखोरांना पाठिंबा देत असल्याचा गंभीर आरोप शिंदेंनी केला। पाकिस्तान धार्जिण्या घोषणा करत शत्रूचा उदो करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकावर गुन्हा दाखल झाला आहे। 7 महिन्यांपूर्वी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर मुंब्रा इथं काढलेल्या मोर्चामध्ये कळवा मुंब्रा अध्यक्ष शमीम खान यांनी वादग्रस्त घोषणा दिली होती। पुणे माणगाव मार्गावर असलेल्या ताम्हिणी घाटातील अतिशय अवघड वळणावर एका थार कारचे नियंत्रण सुटले आणि वाहन तब्बल 500 फूट खोल दरीत कोसळले। या भीषण दुर्घटनेत किमान 3 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मुंबईच्या पुनर्विकासासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीत जागा देताना नोंदणी फी माफ केली जाणार आहे। 400 चौरस फुटावरून 600 चौरस फुटापर्यंत नोंदणी फी माफ होणार आहे। घराचे बांधकाम क्षेत्र 200 चौरस फूट वाढूनही नोंदणी फी माफ होणार आहे। आज वाळवा तालुक्यातील कामेरी या ठिकाणी एका शेतामध्ये 4 बिबट्यांची पिल्ले आढळली आहेत। नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। दरम्यान या पिल्लांना वन विभागाने ताब्यात घेतले असून सुरक्षित ठिकाणी त्यांना सोडण्यात आले आहे। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल इस्रायल दौऱ्यावर एक मोठे शिष्टमंडळ घेऊन आले आहेत। या दौऱ्यात इस्रायल आणि महाराष्ट्राचे काही सामायिक विषय चर्चेला येतील। त्यातून महाराष्ट्राला निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा महाराष्ट्र सरकारला आहे। गोंदिया जिल्ह्यात पोलिसांनी एका 22 वर्षीय महिलेला तिच्या नवजात बाळाची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार महिलेने तिच्या अवघ्या 20 दिवसांच्या बाळाला वैनगंगा नदीत फेकून देत त्याची हत्या केली। ही घटना 17 नोव्हेंबर रोजी घडल्याची माहिती आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याचे बुधवारी वितरण करण्यात आले। या योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 90,41,241 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 1,09,9.25 कोटी रुपयांची रक्कम जमा होणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी दिली। शालार्थ आयडी घोटाळ्याने संपूर्ण राज्य हादरले असून बीड आणि लातूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे। एसआयटी चौकशीतील अधिकाऱ्यांना मॅनेज करण्याच्या चर्चेची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई झाली। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।